अध्याय 55 केदारनाथाचा पराक्रम। अगस्ती मुनी पुढे कथन करू लागले। रक्तभोजन रत्नागिरीजवळ आला ते पाहून चरपटांबेच्या सहाय्यार्थ श्री महालक्ष्मीने रवळनाथ केदारची योजना केली। केदारनाथ आपल्या स्वगणांना घेऊन चरपटांबेच्या मदतीसाठी गेला। केदारनाथ व चरपटांबा यांच्यावर रक्तभोजनाने एकदम हल्ला चढवला। दोन्ही बाजूंचे असंख्य वीर आणि पराक्रमी सैनिक या युद्धात वीरगतीला प्राप्त झाले। स्वतः चरपटांबेने या युद्धात विलक्षण पराक्रम केला। असंख्य दैत्यांना यमसदनी धाडले। चरपटांबेचा पराक्रम बघून रक्तभोजन म्हणाला, केदारनाथा, तू बायकांची मदत घेऊन आपल्या पराक्रमांचा टेंभा कशाला मिरवतोस? तुझ्यात खरी हिंमत असेल तर एकटा येऊन माझ्याशी 2 हात कर। रक्तभोजनाचे हे आव्हान केदारनाथाने स्वीकारले। रक्तभोजनाचा शिरच्छेद केला। स्वर्गातील सर्व देवदेवतांना अत्यानंद झाला। त्यांनी हर्षभराने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली। त्यानंतर चरपटांबेसह केदारनाथ रत्नागिरीवर आला। हिमालयातून त्याने शिवलिंग आणले व त्याची तेथे प्रतिष्ठापना केली। त्याचे केदारेश्वर असे त्याने नामाभिधान केले। चरपटांबेनेही स्वतःच्या नामाचे तीर्थ निर्माण केले। जमदग्नी ऋषींनी त्याच ठिकाणी तपाचरण केले आणि स्वतःच्या नावाचे तीर्थ निर्मिले। या गिरीत 2 नद्या आहेत, गौतमी आणि हेमवती अशी त्यांची नावे आहेत। गौतमी ऋषींनी आणलेल्या नदीचे नाव गौतमी, हेमवती वारणा नदीस येऊन मिळाली आहे। या ठिकाणी कर्पूरवापी हे तीर्थ असून कर्पूरलिंग आहे, ते प्राचीन आहे। अगस्ती मुनींनी चरपटांबा व एकवीरा देवी यांची पूजा केली। नंतर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले। पूर्व दिशेला ते अतिगिरी या गावी गेले। तेथील शेषशायीला नमन केले। त्या ठिकाणच्या पूर्वाब्धी नावाच्या औदुंबर तीर्थात स्नान केले। तेथील कल्लेशाची पूजा केली। पुढे कोडोलीत जाऊन कल्लेश्वराचे दर्शन घेतले। पुन्हा ते करवीर आले। महालक्ष्मीचे दर्शन घेतले। कुर्डुवाडीला जाऊन दक्षिणाब्धी नावाने प्रसिद्ध असलेल्या नग्रोध तीर्थी स्नान केले। तेथील जलशायीचे पूजन करून पुन्हा करवी क्षेत्री श्री दर्शन। मग ते पश्चिमेस गेले। भैरवेश्वर गावातील पश्चिमाब्धी नामाने प्रसिद्ध असलेल्या पालाशक तीर्थी स्नान केले। शेषशायीचे पूजन केले। पुन्हा करवी क्षेत्री येऊन श्री दर्शन। मग ते उत्तरेच्या तळसंदे गावी गेले। तेथे उत्तराब्धी नामाने प्रसिद्ध असलेल्या अश्वतीर्थी स्नान केले। टोप या गावात जाऊन कल्लेश्वराचे दर्शन घेतले। पुन्हा करवी क्षेत्री येऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले। नारद मार्कंडेय सांगतात, अशा प्रकारे लोपामुद्रेसह अगस्ती मुनींनी 5 मासात करवी क्षेत्राची यात्रा पूर्ण केली।